आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, यावर्षी सर्वांनाच असा प्रश्न पडलेला आहे की जे घट बसवलेले आहेत ते नक्की कधी हलवायचे, ज्यांचे 9 दिवसाचे उपवास आहेत ते उपवास कधी सोडायचे, किंवा बसता उठता उपवास बरेच जण करतात। तर तो जो उपवास आहे बसता उठताचा, तर तो कधी सोडायचा आणि नवमीचे उपवास पण कधी सोडायचे। त्याचबरोबर घट जे आहेत तर ते कोणत्या दिवशी हलवायचे, शुक्रवारी हलवायचे का शनिवारी हलवायचे, कारण शुक्रवारी आणि शनिवारी दोन्ही दिवशी नवमी आहे। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे, बऱ्याच ताईंनी दादांनी कमेंट करून मला विचारलेलं, त्यामुळे आपण हा व्हिडिओ केलेला आहे। आता सुरुवातीला आपण बघूयात की नवरात्रीचे जे उपवास आहे, 9 दिवसांचे उपवास किंवा मग बसता उठताचे उपवास कधी सोडायचे आहेत। आता हे लक्षात घ्या, गुरुवारी दुपारी 12:30 नंतर अष्टमी तिथी सुरू होत आहे। गुरुवारी 10 तारखेला अष्टमी तिथी सुरू होत आहे आणि शुक्रवारी 12:30 पर्यंत दुपारी अष्टमी ही तिथी असणार आहे। मग बघा, आता उपवास जो आहे तो आपल्याला गुरुवारी करायचा आहे का, तर नाही। अष्टमीचा जो उपवास आहे तो आपल्याला शुक्रवारी करायचा आहे। आता शुक्रवारी का करायचा, कारण बघा, जी अष्टमी तिथी आहे ती गुरुवारी तर सुरू होते, पण जी सूर्याने बघितलेली तिथी आहे तिला आपण ग्राह्य समजतो। त्यामुळे शुक्रवारची जी अष्टमी आहे तर ती सूर्याने बघितलेली आहे, कारण गुरुवारची जी अष्टमी तिथी लागते तर ती दुपारपासून लागते, त्यामुळे सूर्याने ही तिथी बघितलेली नाही। तर शुक्रवारची अष्टमी तिथी जी आहे ती सूर्याने बघितलेली आहे आणि आपण त्याला काय म्हणतो, तर जी उगवती तिथी असते ती आपण ग्राह्य समजत असतो। त्यामुळे जो अष्टमीचा उपवास आहे, जे बसता उठता करणार आहेत त्यांनी पहिल्या दिवशी केलेला असणार घटस्थापनेचा उपवास, आणि उठतानाचा उपवास जो आहे तो शुक्रवारी करायचा आहे, आणि 9 दिवसांचे ज्यांचे उपवास आहे ते तर सलग करणारच आहे। आता बघूयात की उठता बसता केलेल्यांनी उपवास कधी सोडायचा आणि त्याचबरोबर 9 दिवसांचे जे उपवास आहे ते कधी सोडायचे। तर बघा, हे दोन्ही उपवास ज्यांनी केलेले आहेत त्यांनी सोडायचा कधी हा उपवास, तर हा उपवास तुम्ही नवमीला सोडायचा आहे। आता नवमी तिथी जी आहे ती शुक्रवारी दुपारी सुरू होत आहे, म्हणजे दुर्गाष्टमी जी आहे, जी अष्टमी आहे शुक्रवारी 12:30 पर्यंत असणार आहे, आणि 12:30च्या पुढे नवमी तिथी लागत आहे शुक्रवारी, म्हणजे 11 तारखेला नवमी तिथी सुरू होत आहे। आणि ही नवमी तिथी जी आहे ती शनिवारी 12 तारखेला 12 ऑक्टोबरला 10:48 असणार आहे। त्यामुळे जे उपवास आपण नवरात्रीमधले केलेले आहे 9 दिवसाचे असतील, किंवा मग बसता उठता केलेला आहे, अष्टमीचा केलेला आहे उपवास, त्यांनी 12 तारखेला शनिवारी 11 वाजायच्या आत आपल्याला हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे, आणि नवमी तिथीला तो उपवास जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे। लक्षात घ्या, कारण काय होतंय, शनिवारी 11 नंतर दशमी तिथी सुरू होते, म्हणजेच काय, तर दसरा सुरू होतोय। त्यामुळे 11 नंतर जर आपण शनिवारी 12 तारखेला हा उपवास सोडला तर तो उपवास आपला दशमीला सुटतोय, नवमीला नाही। आणि हे आपले नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास असतात, किंवा मग बसता उठता उपवास असतात, ते नवमीला आपल्याला सोडायचे असतात। कधी तर आपला जेव्हा घट हलत असतो, घट उठवत असतो आपण, तेव्हा आपल्याला हे उपवास जे आहे ते सोडायचे असतात। आता बरेच जण असे म्हणतील की ताई, अष्टमीचा आम्ही संपूर्ण दिवस शुक्रवारचा उपवास करून तो संध्याकाळी सोडला तर चालेल का, कारण नवमीच आहे। तर बघा, मी आधीच सांगितलेलं आहे, जी सूर्याने बघितलेली तिथी असते ती ग्राह्य समजली जाते। त्यामुळे नवमी ही तिथी जरी शुक्रवारी दुपारी 12 नंतर सुरू होत असली तरी देखील शनिवारी जी आहे ती उगवती नवमी तिथी आहे, म्हणजे सूर्याने पाहिलेली नवमी तिथी आहे। त्यामुळे नवमीचा उपवास हा आपल्याला 11 वाजायच्या आत शनिवारी सोडायचा आहे, कारण 11 नंतर दशमी ही तिथी सुरू होत आहे। म्हणून जे उपवास बसता उठताचे आहेत किंवा 9 दिवसांचे आहेत ते आपल्याला शनिवारी 11च्या आत सोडायचे।
तर बघा, हे क्लिअर झालं असेल तुम्हाला की उपवास कधी सोडायचे. आता बघूया की जो घट आहे तर तो कधी हलवायचा. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की शुक्रवारी दुपारी नवमी तिथी सुरू होत आहे, 12:30 नंतर ती सुरू होत आहे. मग शुक्रवारी नवमी तिथी असल्यामुळे मग घट शुक्रवारी हलवायचे का शनिवारी? तर मी आत्ताच सांगितलं की जी नवमी तिथी आहे ती शुक्रवारी सुरू होत आहे दुपारी, पण उगवती तिथी जी नवमी तिथी आहे, सूर्याने पाहिलेली तिथी जी आहे ती शनिवारी आहे. आणि ही नवमी जी आहे ती शनिवारी 11 वाजेपर्यंत दुपारी असणार आहे. त्यामुळे जे घट नवमीला उठवतायत किंवा ज्यांची पद्धत आहे नवमीला घट हलवायची, त्यांनी शनिवारी 11 वाजायच्या आत, दुपारी 11 वाजायच्या आधीच हे घट जे आहेत ते हलवून घ्यायचे आहेत. आणि घट हलवल्यानंतर नवमीचे उपवास तुम्ही 11च्या आत सोडू शकता. आता ज्यांच्या घरामध्ये दसऱ्याला घट हलवायची पद्धत आहे त्यांनी काय करायचं, शनिवारी 11 नंतर, दुपारी 11 नंतर जे घट आहे ते हलवायचे आहेत. म्हणजेच काय, शनिवारी 11 नंतर दशमी ही तिथी सुरू होत आहे. म्हणजेच काय, तर दसरा सुरू होत आहे. आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला घट हलवायची पद्धत आहे त्यांनी शनिवारी दुपारी 11 नंतर घट हलवायचे आहे. ज्यांची नवमीची पद्धत आहे घट हलवण्याची त्यांनी शनिवारी 11च्या आधी घट हलवायचे आहेत. म्हणजे तुम्ही अगदी सकाळी 6-7 पासून ते 11 वाजायच्या आत हे घट नवमीला हलवू शकतात. तर बघा, बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. घट कधी हलवायचा, त्याचबरोबर उपवास कधी सोडायचा, 9 दिवसाचे उपवास, बसता उठताचे उपवास कधी सोडायचे, हे देखील आपण यामध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बऱ्याच जणांचे जे काही प्रश्न आहेत घटासंबंधीचे किंवा उपवास कधी सोडायचा याबद्दलचे प्रश्न असतील तर ते नक्कीच त्यांच्या शंकांचं निरसन होईल. नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील.